नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू ट्रॅव्हल विथ हार्ट. आज आपण जाणार आहोत माळशेज जवळ असणारा काळू धबधबा बघायला. महाराष्ट्राच्या निसर्गरम्य माळशेज प्रदेशात काळू धबधबा हे एक नैसर्गिक आश्चर्य आहे. हा माळशेज प्रदेशातील सर्वात मोठ्या धबधब्यांपैकी एक आहे. हा ट्रेक तुम्हाला हिरव्यागार जंगलातून एका खास निसर्गरम्य मार्गाने घेऊन जातो. हॅलो, हाय गाईज. आता आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी. आता इडली वगैरे आमची खाऊन झालेली आहे, ऑर्डर दिलेली आहे. खाऊन नाही झाली, ऑर्डर दिली आहे. नाश्ता करून कॉफी घेऊन पुढे. क्रॉस टाकावे तिरका म्हणायचं होतं तुला. तसं म्हणायचं होतं, माझं होतं शब्द उलटा पडला. चालू आहे का? चालू आहे. ठीक आहे, चालू आहे, काय हरकत नाही. प्रेक्षकांनी या गोष्टीची काळजी घ्या. हा, काय बोलली जाते प्रयोग करू नये. असभ्य भाषा मी दिलगिरी व्यक्त करतो. क्षमस्व. आता सगळेजण सांगा कोण कोणत्या सिटी मधून आहे? नाशिक, धुळे, आपलं पुणे, अहिल्यानगर, राहिलं की सगळे तेच ना. तिथे कधी चिखल, कधी दगडधोंडे, तर कधी पाण्याचे प्रवाह पार करून जावं लागतं. काळू धबधब्याला भेट देणं ही निसर्ग सौंदर्यात हरवून जाण्याची एक अविस्मरणीय संधी आहे. तुम्हालाही असा नेत्रदीपक अनुभव घ्यायचा असेल तर पावसाळ्यात काळू धबधब्याला नक्की भेट द्या. आम्हाला वाटेत अनेक वॉटर क्रॉसिंग लागले. त्यापैकी एक जरा अवघड होते. सततच्या प्रवाहाने निसरड्या झालेल्या खडकावरून जाताना थोडं सांभाळून जावं लागतं. तसे आमचे गाईड्स होतेच मदतीसाठी. ह्या पायवाटेवरून चालताना निसर्गाने केलेली रंगांची मुक्त उधळण आणि त्यावरून घेतलेली धुक्याची चादर डोळ्यांचं पारणं फेडते. काळू धबधबा हा आपल्याला लांबवरूनच खुणावत असतो. आपण जसे जसे पुढे जात राहतो तसे तसे त्याचे बेफाम रूप आपल्याला मोहून टाकते. तेच रूप नजरेस पडत राहील हे लक्षात ठेवून नैसर्गिकरित्या तयार झालेल्या एका प्रवाहात आम्ही खेळण्यासाठी पाण्यात उतरलो. यथेच्छ धमाल केली, पण योग्य ती काळजी घेऊनच. तशातच तिथे वातावरण बदललं आणि अचानक खूप जोरात पाऊस चालू झाला. पाण्याचा प्रवाह वाढला असता तर माघारी येणं अवघड झालं असतं, म्हणून तिथून उतरायला सुरुवात केली. चला पुढे चला. ट्रैक कितना बचा है? बहुत है 5 किलोमीटर. 6 किलोमीटर था ना, 1 ही किलोमीटर हो गया क्या? कुछ भी. अरे वो बताया ना अभी. वो तो माइल 1 किलोमीटर झालं ना.
वो तो माइंड से चले ना. वो तो उनका तो कमी होता रहता है. हा इथे खूप अस्वल पण आहेत. अस्वल आहेत खाऊन. पण खूप मजा येते ट्रेकसाठी. हा हा गाईज डू हा. विजिट जमलंय जमलंय. वॉटर. आज थोडी बारिश कम है. नाही नाही पाऊस कमी आहे रे. मराठीत बोला. आज पावसाचा अंदाज थोडा चुकला. कोणाचा? अजयचा. कोणाचा चुकला? माळशेज घाटात खूप पाऊस होता पण इथं काय पावसाचा थेंब नाही. पण बघूया पुढे जाऊन काय भेटतं. हो ये. पुढे जाऊन पाऊसच भेटणार तुला. सर आपले नाव काय? सर आपले नाव? निलेश आपल्या ट्रेक कंपनी बद्दल थोडं सांगा. ट्रेक बद्दल काय सांगायचं आता? ट्रेक आपले कंपनी बद्दल. कंपनीबद्दल कुठले ट्रेक करता तुम्ही? आपण जवळजवळ सगळे ट्रेक करतो. लिंक बायो मध्ये दिली. लिंक बायो मध्ये. आणि आपण जेवढे ट्रेक करतो ट्रेकचे नाव सांगा सर. ट्रेकचे नाव असे नाहीये. सगळे नाव तुम्हाला भेटतील. आपण आपला जो चॅनल आहे सरांचा काय चॅनल सर? ट्रॅव्हल विथ हार्ट. ट्रॅव्हल विथ हार्ट. तर ह्या चॅनलच्या आपण बायोमध्ये लिंक देणार आहोत. इंस्टाग्रामची. ट्रेक फिटची आपण एक लिंक टाकतो. त्याच्यावरती तुम्ही व्हिजिट केली तर तुम्हाला भेटून जाईल. विजिट करा. काळूचा माझा तसा विचार केला तर दुसरा आहे. आणि दुसरा विचार केला तर दुसरा विचार केला तर दुसरा विचार केला तर पाचवा आहे. ओके. फायनली खाली आलो. पाऊस एव्हाना थांबला होता. पटापट कपडे बदलले आणि जेवायला बसलो. प्रचंड भूक लागली होती. मस्तपैकी जेवण केलं आणि आरामात निसर्गाच्या सान्निध्यात बसलो. आता मात्र निघायची वेळ झाली होती. पण पाय निघत नव्हता. निसर्ग सौंदर्याच्या अद्भुत आणि विलक्षण स्वरूप डोळ्यात साचवून चलते शेवटी निघालो. बसमध्ये बसलो तेव्हा कोणीच एकमेकांशी बोलत नव्हतं. बहुधा प्रत्येकजण आपापल्या मनामध्ये स्वतःचं निसर्गचित्र रंगवत बसला होता. तुम्हाला आमचे हे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला व्हिडिओ. थँक्यू. बाय बाय.